छत्रपती संभाजीनगर शहरात गुगलवर ग्राहक सेवा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न एका वयस्कर दाम्पत्याला चांगलाच महागात पडलाय। सायबर भामट्यांनी केवळ काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2,30,000 रुपये लंपास केले। मात्र जवाहरनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दाम्पत्याचे 1,35,000 रुपये परत मिळवून दिले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील रमेश बबनराव कुलकर्णी आणि शैलेजा रमेश कुलकर्णी या दाम्पत्याने कस्टमर केअरचा क्रमांक शोधण्यासाठी गुगलचा आधार घेतला होता। तर काही मिनिटातच त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला। कॉल करणाऱ्याने स्वतःला टाटा स्कायचा प्रतिनिधी सांगत रिचार्जसाठी 5 रुपये फी भरावी लागेल असं सांगितलं आणि त्यासाठी बँकची माहिती मागितली। त्यानंतर रमेश कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे खाते तपशील दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून 95,000 रुपये काढण्यात आले। जेव्हा ही बाब त्यांना कळाली त्याबाबत त्यांनी विचारणा केली असता भामट्यांनी चुकून रक्कम डेबिट झाली, परत करण्यासाठी दुसरे खाते द्या असं सांगितलं। यावर त्यांची पत्नी शैलजा यांचे SBI खाते क्रमांक दिले। त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी शैलजांना ऑनलाईन हेल्प डेस्क होस्ट नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले। हे ॲप डाउनलोड होताच त्यांच्या खात्यातून देखील 1,35,000 रुपये डेबिट करण्यात आले। घडलेला प्रकार लक्षात येताच दाम्पत्याने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले आणि सगळा प्रकार सांगितला। त्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे, सायबर एक्सपर्ट रमेश राठोड यांनी तात्काळ तपास सुरू केलाय। त्यांनी SBI बँकेचे मॅनेजर प्रवीण सरवदे यांच्याशी संपर्क साधून 1,35,000 रुपयांची रक्कम होल्ड केली आहे आणि दाम्पत्याला परत मिळवून दिली आहे। तसेच पोलिसांनी उर्वरित 95 लाख रुपयांची रक्कम परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास ACP कल्याणकर साहेब उस्मानाबाद विभाग यांनी मला फोनद्वारे कळवले की रमेश कुलकर्णी आणि शैलेजा कुलकर्णी हे सिनियर सिटीजन आहेत, राहणार लक्ष्मीनगर गारखेडा। यांच्याबाबत टाटा स्काय कस्टमर केअरच्या नंबरवरून फ्रॉड झालेला आहे, त्यांचे 95,000 कट झालेले आहेत। तर मी तात्काळ त्यांना पोलीस स्टेशनला पाठवत आहोत, त्यांना मदत करा अशी त्यांनी मला ACP साहेबांनी माहिती दिली। त्यानुसार मी लगेचच पोलीस स्टेशनला फोन करून आमचे सायबरचे काम करणारे मारुती गोरे यांना माहिती दिली। तसेच आमचे पोलीस अंमलदार यांना सुद्धा फोन करून कुलकर्णी हे पोलीस स्टेशनला आले तर तात्काळ त्यांना मदत करा असे सांगितले। त्यानुसार कुलकर्णी हे आल्यानंतर लगेचच पोलीस अंमलदार गोरे यांनी माहिती घेतली असता रमेश कुलकर्णी यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटमध्ये 1,42,000 रुपये होते। त्यापैकी 95,000 रुपये हे ऑलरेडी डेबिट झालेले होते आणि शैलजा कुलकर्णी यांच्या अकाउंटवर यांचे SBI मध्ये अकाउंट होते आणि त्यामध्ये 2,35,000 रुपये होते। त्यापैकी 95,000 त्यानंतर 20,000 असे 1,35,000 डेबिट होण्याचं काम सुरू होतं। पोलीस अंमलदार गोरे यांनी तात्काळ SBIचे बँक मॅनेजर प्रवीण सरवदे शाखा सुदगिरणी यांना लगेच फोन केला। त्यांनी कुठलाही म्हणजे विलंब न करता त्यांनी तात्काळ लगेच सदरचे अकाउंट हे डेबिट फ्रीज केलं आणि इतर जे अकाउंट आहे त्याबाबत गोरे आणि आम्हाला जे नेहमी पोलीस मित्र म्हणून मदत करणारे रमेश राठोड यांनी सुद्धा त्यामध्ये सहकार्य केले। आम्ही एकूण टोटल 2,30,000 अमाऊंट ही डेबिट झालेली होती। त्यापैकी 1,35,000 अमाऊंट ही आम्ही होल्ड केलेली आहे। बाकीचे 95,000 अमाऊंट ही अजून प्रोसेसमध्ये आहे, ती सुद्धा आम्ही जे आहेत रमेश कुलकर्णी आणि शैलजा कुलकर्णी यांना परत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि 100% त्यांना ती अमाऊंट परत होईल। मी रमेश बबनराव कुलकर्णी आणि माझी मिसेस शैलजा रमेश कुलकर्णी आमच्या टाटा प्लेच्या याच्यामध्ये टाटा स्कायच्या याच्यात बिझी कार्डमध्ये प्रॉब्लेम होता। मग त्या याच्याप्रमाणे माझ्या मिसेसने सर्च केलं गुगलवरती त्यांचा कस्टमर केअर नंबर। त्या याच्याप्रमाणे तिकडून आम्हाला फोन आला आणि त्यांनी एक ते ॲप आम्हाला डाउनलोड करायला सांगितलं। त्याच्यानंतर ती सगळी प्रोसेस सुरू झाली। मग त्यांनी काही आम्हाला नंबर दिले, ते ॲड करायला लावले आणि ज्या काही माहिती त्यांना हवी होती त्यांनी त्यांच्या कौशल्याप्रमाणे काढून घेतली आमच्याकडनं आणि माझ्या अकाउंटमधनं 95,000 रुपये त्यांनी डेबिट केले। तर मी त्यांना सांगितलं की हे माझ्या अकाउंटमधनं डेबिट झालेले, तुमची फी जर कधी 5 रुपये होती तर तुम्ही 95,000 कसं घेता? तर ते म्हणे ते तुम्हाला रिफंड मिळतील। मग अशा अनुषंगाने मग त्यांनी माझं पॅन कार्डचं वगैरे जे काय होतं त्याच्यात त्यांनी नंबर वगैरे घेतले त्यांनी। मग आता ते त्याच्यावरून त्यांचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नव्हतं, म्हणून मग त्यांनी याच्यात ते ट्रान्झॅक्शन होत नाही आहे
तर तुमच्या मिसेसचं कार्डच्या याच्याप्रमाणे मग त्यांनी परत सुरू केलं आणि त्याचेही नंबर वगैरे त्यांनी घेतले ते. आणि नंतर म्हटलं मग मला ती भीती वाटतच होती. मग नंतर मग हा सगळा प्रकार आमच्या लक्षात येत गेला की इकडे आपण कुठेतरी फसले जातोय. मग मी माझे मेव्हणे अनंत देवळे यांना फोन केला. त्यांनी कल्याणकर साहेबांना फोन केला. कल्याणकर साहेबांनी कुंभार सरांना फोन केला आणि आम्ही अजिबात वेळ न दवडता जवाहरनगर पोलीस स्टेशनला हजर झालो आणि गोरे साहेबांना सगळा किस्सा सांगितला. तर त्यांनी अगदी आम्हाला खूप सहकार्य केले आणि ताबडतोब त्यांनी सगळं ते पुटअप केलं. पहिल्यांदा सगळे अकाउंट त्यांनी सीज केले. अशा पद्धतीने आम्हाला जवाहरनगर पोलीस स्टेशनला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं आणि आमची उर्वरित जी जाणारी रक्कम होती ती देखील वाचली आमची. आता जी अडकलेली आहेत साहेब लोक मंडळी सगळी त्याच्या प्रयत्नात आहेत की ती परत यावी.